हे खरे आहे की लग्न जुळत नाहीत, पण एकमेकांवर आरोप करण्याऐवजी या समस्येवर उपाय असू शकतात. नमस्कार मित्रांनो, मराठा लग्नाक्षदाच्या मेंबरसाठी असलेल्या या परिचय सदरामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या ठिकाणी 2 स्थळांचा परिचय आम्ही तुम्हाला देत आहोत. दोन्ही स्थळं ही मुलींची आहेत आणि आमच्याच नातेसंबंधातील आहेत. त्याच्यामुळं तुम्ही आमच्या सोबत डायरेक्ट संपर्क करू शकता. मात्र जे काही पात्रता किंवा ज्याला आपण अपेक्षा म्हणू, तर त्याच्यानुसार जी काही स्थळं आहेत, तर त्याच्यापैकी एक जे स्थळ आहे, तर त्या स्थळाचं नोकरी करणारं स्थळ आहे. सरकारी गव्हर्नमेंट जॉबवरील स्थळ आहे आणि या स्थळासाठी शक्यतोवर आम्हाला बुलढाणा, वाशिम, हिंगोली जिल्ह्यातील नातेसंबंधातील स्थळ असलं तरी चालतं. दुसरीकडे जर ते पुणे येथे जॉब करणारं असलं तरी त्या पुणे भागातील जरी असलं, मात्र सोयीर संबंधाच्या हिशोबाने मराठामध्ये ज्या काही 96 कोळी पाटील वगैरे ज्या काही जात प्रकार आहेत, तर या जातीतील ते असावं. दुसरीकडे जे काही दुसरं स्थळ आहे, तर ते जवळपास पहिलं स्थळ हे सरकारी नोकरीवाला असल्यामुळं त्याच हिशोबाचं स्थळ असलं पाहिजे, खाजगी किंवा सरकारी जॉब करणारं. मग बाकीच्या ज्या काही स्थिर स्थावरच्या गोष्टी आहेत, तर त्या गौण समजल्या जातील. 45 ते 50,000 दरम्यान त्या मुलीची सॅलरी आहे आणि जो काही वयोगट आहे, तर जे मुलाचं स्थळ असेल तर ते 30च्या वरचं असलं पाहिजे, कारण मुलीचं वय हे 30च्या आसपास आहे. दुसरीकडे जे दुसरं स्थळ आहे, तर ही मुलगी कमी वयाची आहे. 26-27 वर्षाचं वय आहे. विदर्भातील अकोला, वाशिम, बुलढाणा, हिंगोली या 4 जिल्ह्यातील जे काही बरीच लोक आम्हाला या माध्यमातून आणि इतर माध्यमातून ओळखतात, तर किंवा आमचा मोबाईल नंबरही मराठा लग्न अक्षदा ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहे. तर मुलीचं जे काही सॅलरी पॅकेज आहे, गव्हर्नमेंट जॉब आहे, तर ते 60,000च्या वर आहे आणि त्या हिशोबानं वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत असलेले दोन्ही स्थळं, जे डॉक्टर असले तरी चालतील, दोन्ही स्थळांसाठी या वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत किंवा खाजगी क्षेत्रात नोकरी करणारे किंवा सरकारी क्षेत्रात नोकरी करणारे जर स्थळं असतील, तर दोघांचे जॉब एकमेकांना पूरक होतील अशी त्यांची अपेक्षा आहे. तर अशांच्या बाबतीत आमच्याशी संपर्क साधायला हरकत नसावी. मेंबरसाठी असलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आमचे संपर्क क्रमांक देत असतो. दुसरीकडे मराठा लग्नाक्षदा ॲपवर सुद्धा आमचे संपर्क क्रमांक आहेत. आम्ही लग्न जुळवतो किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही. गरीब घरच्या मुली आहेत का, तुमच्याकडे स्थळे आहेत का, कमी शिकलेल्या मुली आहेत का, अनाथ आश्रमातील स्थळं आहेत का, या अशा गोष्टींसाठी कुणीही आम्हाला लग्नासाठी फोन करू नये कृपया. तेव्हा तुम्ही सुद्धा जर हे खालचं बटन जॉईनचं बटन जॉईन केलं नसेल तर जॉईन करा. मेंबरसाठी आम्ही थेट संपर्क किंवा त्यांना फोन करण्याची मुभा देतो. बाकीच्यांचा फोन कॉलचा खूप त्रास होत असल्यामुळे आम्हाला यापूर्वी 2 सिम बंद करावे लागले आणि आताही ती परिस्थिती येऊ नये म्हणून आम्ही कृपया आम्हाला कुणीही फोनवर संपर्क करू नये. काही जर असेल तर व्हॉट्सअप संपर्क क्रमांक आहेत. व्हॉट्सअपला आम्ही रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो, कारण आम्ही मराठा लग्न अक्षदा हे पूर्णपणे मोफत चालवत असताना सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी आम्ही मोबाईल घेऊन किंवा कॉम्प्युटर पुढे बसलेलो नसतो. या गोष्टीची जाणीव ठेवावी, कारण महाराष्ट्रभरातून एवढे फोन येतात की या फोनचा अक्षरशः म्हणजे काम करताना खूप त्रास होतो. आणि काही दिवसांपूर्वी अनाथ आश्रमाच्या नावाने फसवणूक कशी होते याबाबत आम्ही एक व्हिडिओ बनवला होता. मात्र व्हिडिओ पूर्ण न पाहता आपल्याकडे रील्स पाहण्यासाठी भरपूर वेळ असतो, मात्र व्हिडिओचा फक्त इंट्रो पाहिला की अनाथ आश्रमातील स्थळं कशी असतात आणि त्याची नोंदणी प्रक्रिया काय असते, आणि लगेच आम्हाला फोन सुरू झाले की तुमचा अनाथ आश्रम कुठे आहे, तुमच्याकडे मुली आहेत का, आम्हाला 2 मुली पाहिजे. म्हणजे लोकांनी अक्षरशः सुरुवातीला याचा बाजार केला आणि त्याच्यानंतर आता तमाशा करून टाकलेला आहे. तर असो, आम्ही खूप दीड शहाणे आहोत किंवा अति शहाणे आहोत अशातला भाग नाही. जी वस्तुस्थिती आहे, वास्तविकता आहे, तीच सांगण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो. कुणाला आवडत नसेल तर त्याला इलाज नाही. बाकी लग्न जुळवण्यासाठी आपण काय चांगलं करू शकतो याबाबत तुमच्या काही सूचना असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.